मैदानावरती दिले जात आहेत. अगदी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख इनाम होतं आणि ते 500 रुपयाचं प्राइज पॅरिस साठी आहे. स्वराज अभि चिमन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख इनाम पॅरिस साठी दिलं जात आहे. त्याच्या बरोबरीने सनी ली होते आणि या सनीच्या षटकारासाठी काही कॅश प्राइजेस होते. चला मॅच कडे जाऊयात. लेट्स प्ले. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज तर प्रथमेशला पाहत आहे. इन ॲट 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिल्या बॉलवरती बाहेर होतं बॉल. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेला. व्हाईट आणि व्हाईटच्या माध्यमातून ही पहिली अवांतर धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. नक्कीच आपण जर पाहिले तर संघाचा श्रीगणेश होतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर लगातार 2 चेंडू वाईट स्वरूपामध्ये दिशानुसार आपण पाहिले. आपण आहोत नारंगीच्या मैदानावरती. नक्कीच मोठमोठ्या टुर्नामेंट स्पर्धा देखील होत असतात आणि आज आपण तर मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यांच्या माध्यमातून एक देखणं आयोजन पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश पहिलेच 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळले. लोअर फुटला चेंडू त्याच्यावरती मात्र फटका सजवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर मला वाटतं मिळतील त्या 2 धावा आणि आता मात्र स्वतःचा श्रीगणेशा करतोय. धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 धावा. तर 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. पहिले 2 चेंडू पाहिले तर एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आणि तिथून लोअर फुलटॉसला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटांच्या साह्यानं लॉंग ऑन मध्ये दिशा दिली. 2 धावा त्या बॉलवरती अर्जित झाल्या आणि इथूनही सेन्सिबल क्रिकेट. कारण संध्याकाळचं सत्र आहे. मैदानावरती सनलाईट नव्हती पूर्ण दिवसभर. आता मैदानावरती थोडंसं जर चित्र आपण पाहिलं तर प्लेइंग कंडिशन लक्षात घेऊन थोडंसं खेळणंही गरजेचं आहे. समोरच्या दिशेला पाहिलं तर सलामीला आलेले बॅटर्स आहेत. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धाफलकावरती आकडा आपण पाहताय 4चा. यावेळी मोठा फटका लाफ्ट केलाय बॉलला. उंची आहे, लांबी नाहीये बॉलवरती आणि फलंदाज क्रमांक पहिला या बॉलवरती गारद होतोय बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहतोय. काही खास करू शकला नाही. आतिशच्या माध्यमातून फक्त 2 धावा निघाल्या आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 चेंडू अतिरिक्त टाकल्याच्या नंतर कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी दिशानुसार म्हणावलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता न्यू बॅटर रोहनला आपण पाहतोय. कसा खेळ असेल तर नवीन बॅटर खेळपट्टीवरती दाखल झालाय. जबाबदार आहे. इथून तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. स्कोर कार्डवरती धावाही जमवणं गरजेचं आहे. कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. सुरुवातीला विकेट गेला. एकदा यॉक केलाय बॉलला. फुलर लेनचा बॉल होता. थोडासा पुढे ठेवला. गतिमान, वेगवान आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव कंप्लीट आले. रणसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला मैदानावरती प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण प्रथमेशला पाहत आहे. नक्कीच आता मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. कारण का 2 चेंडू अतिरिक्त हाताळले होते. त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक, एक गडी सुद्धा मिळवतोय. एक चांगला चेल आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. पुण्याचे एकदा लॉब केले चेंडूला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 2 गड्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 या आकड्यावरती. अजूनही पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि नक्कीच कुठेतरी ज्या मागच्या मॅच मध्ये आपण षटकार पाहिले, चौकार देखील पाहिले, तीच अपेक्षा असेल आपल्या संघाकडून. कारण का दोन्ही बॅटर मात्र चांगले आता मात्र खेळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. हे दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. म्हणजे इथे जे दोन्ही संघ आलेत पहिल्या फेरीतील विजेते संघ आहे. त्यामुळे मैदानाचा अंदाज आहे आणि पहिल्या मॅच मध्ये मैदानावरती काय करायचं
हे शिकून आले आहेत. यावेळी फुलर लेनचा बॉल होता, पुन्हा मनगटाचा खूप चांगला वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटांच्या साह्यानं बॉलला दिशा दिली, इनफिल्ड मध्ये सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलंय आणि 1च्या मदतीनं धावफलकावरती धावा झाल्यात 8 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल आहे या षटकातील, लास्ट बॉल इज रिमेनिंग. आणि इथून तुम्हाला एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30+ धावा तुम्हाला शोधायच्या आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, त्या धावा चेस होतानाही पाहिल्यात आणि निगडी संघाला आपण बॅटिंग करतानाही पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या, उडवलंय बॉलला, लॉंगऑफच्या क्षेत्राची चुकी नाही करणार आणि फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. लाजवाब क्षेत्ररक्षण झालं, विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये अडकला. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला गॉन. इथून 11 बॉल मध्ये ते कमीत कमी 20 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करणं गरजेचं आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे, एक फायटिंग स्कोर होऊ शकतो. बॉल एलिव्हेट होत नाही, कारण आपण पाहिलंय जो बॉल हवेमध्ये त्या प्रत्येक बॉलवरती कॅचिंग देखील पाहिलं. यावेळी हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं, सर्कलमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि रणसंख्या 9 या आकड्यावरती. नक्कीच आपण जसं सांगितल्याप्रमाणे जरी 30 धावसंख्या पर्यंत जरी आकडा मधल मारली तर एक चांगली मॅच, कारण आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय एकच असा संघ असेल की ज्याने 40 पार केली आहे. नक्कीच या मॅच मध्ये तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. या ठिकाणी काय करते फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल पकडलाय, विकेट होईल पतन, बॅक टू दी पॅव्हलियन, गॉन. थँक्यू सो मच. या क्रीडा नगरीमध्ये ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ लिपुनी यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. मागच्या बॉलवरती विकेट, या बॉलवरती ही संधी आहे, एक सहसोपा झेल आणि फलंदाज माघारी परतोय, विकेटचं पतन. साठी या बॉलवरती विकेट्स येणं. चला, मिथलेश आहे गोलंदाजी ट्रॅक वरती आणि त्या मिथलेश साठी हॅट्रिकचा बॉल. इथे विकेट आली तर या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? नाही. क्रिकेटचा नियम आहे, जोपर्यंत बेल्स मैदानावरती पडत नाहीत तोपर्यंत विकेट दिल्या जात नाहीत. बरेच पाहिलंय चित्र, बॉल कितीही स्पीड नाही हिट होऊ द्या, जोपर्यंत बेल्स
या मैदानावरती यष्टांपासून वेगळे होत नाहीत तोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्हाला नॉट आउट दिलं जातं. आणि इथेही मी म्हणेल की बॅड लक नशिबाची तितकी जी साथ नव्हती. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत मिथिलेश लाजवाब गोलंदाजी स्पेल हाताळतोय. शेवटचा बॉल आहे. काय गोलंदाजी राहिली आहे, कौतुक करावं तेवढं कमी असेल. मिथिलेश याच्या माध्यमातून पुन्हा एकदा एनपीच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलंय. या ठिकाणी काही गरज नव्हती. आता मात्र बेल बिखरले गेलेत आणि फलंदाज बाद होतोय. विकेट होईल पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. एक लाजवाब मॅच असेल. सध्याच्या घडीला मैदानावरती पाहिलं तर फलानी संघ थोडासा दर्पणामध्ये जाणवतो. प्रेशर अतिरिक्त आहे कारण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस रणसंख्या केवळ आणि केवळ 10 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. मिथिलेशचं कौतुक करावं तेवढे कमी असेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत आपण सामने बघितले तर त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे. असल वेग आपल्याकडे वेग कमी आहे त्याच्यामुळं प्रत्येक सामना अगदी घाईने खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्क बाहेर ठेवलं या बॉलला आणि अक्षरशः बॅटरला सन्मान देण्यास भाग पाडलं. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. आता येणारे 5 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि रणसंख्या असूनही 10 या आकड्यावरती स्थिर आहे. म्हणजे लो स्कोरिंग मॅच आहे. आतापर्यंत 11 बॉल मैदानावरती जवळजवळ 13 बॉलचा खेळ संपलाय आणि रन्स केवळ आणि केवळ आपण पाहताय 10. समोरच्या दिशेनं बॉलला जोपर्यंत मिथिलेश आडवेल एक सिंगल धाव कंप्लीट झाले. रनआउटची संधी आहे आणि अंपायरचा सिग्नल आहे नॉट आउट. म्हणजे 1 धाव स्कोर कार्ड मध्ये अंकित होईल. रणसंख्या 11 11 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक मंदावलेला खेळ ज्याला म्हणतात ना, हे चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. आपण जर पाहिलं तर काय गोलंदाजी प्रथमेश असो किंवा मिथिलेश आणि हर्षद याच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 11 येऊन हा संघ थांबलाय. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी लोवर फुल टॉस बॉल होता. पाठवून दिलं स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल साहिलच्या बॅटमधून फटका आला. संघाचे कॅप्टन आहेत, संघाचे संघ नायक आहेत. तिथून धावा जमवायच्यात म्हणजे साहिलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. रणसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीनं जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती आणि 3 बॉलवरती आता 2 मोठे फटके षटकामध्ये असूनही कामतेकरजी साहिलला शोधायचे आहेत. नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूवरती जरी 7 किंवा 8 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं कारण का तितकी गोलंदाजी समोर चांगली आहे. आणि मात्र काय घडतंय पुण्याची एकदा निर्धाव चेंडूची सांगता अगदी लयबद्ध गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. तिन्ही खेळाडू असतील म्हणजे प्रथमेश असो, मिथिलेश आणि हर्षद अगदीच दमखम दाखवलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतो. एखादा षटकार येईल का? ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र येताना दिसतोय परंतु असीमाच्या पार करू शकत नाहीये. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतील. एक शेवटचा शिल्लक असेल. धाव संख्या 15. 15 ऑन दी बोर्ड. एखादा मोठा फटका आला तर 20+ धावा होऊ शकतात. मात्र नाही आलाय तो फटका. दुसऱ्या बाजूला साहिल मात्र मैदानावरती साहिलचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट मोर द विकेट न व्हेरी लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. सोडलं या बॉलला. थोडासा बाहेर आहे. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत येतो. व्हाईट बॉल. सकाळी जे देखील कामतेकरची उल्लेख झाला की गती आहे मात्र दिशेवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आणि माणसाचं आयुष्य याच्यामध्ये गतीपेक्षा दिशा फार महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या गतीनं चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेनं चाललाय सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळी दिशा खराब होती. गोलंदाजाला दंडिती केलं आणि 1 धावी
आपण पाहिली पुन्हा एकदा व्हाईट बॉल, म्हणजे शेवटच्या बॉलसाठी हे 2 एक्स्ट्रा रन्स आलेत. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये खर्ची केले जातात, म्हणजे मोठं षटक होतंय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेला तर सर्वाधिक मोठं षटक हाताळण्याचा कारनामा पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने केलाय. 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असताना एका ओव्हरमध्ये तब्बल 17 बॉल टाकले होते. तिथे 7 बॉल वाईट पाहिले, 4 बॉल नो पाहिले आणि 6 बॉल व्हॅलिड पाहिले. एक मोठं षटक राहिला, एक इतिहास आहे. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती जर आपण पाहिलं तर हर्षद आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. व्हेरी लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. स्लॉटमध्ये बॉल होता, मोठा फटका, तितकासा एक्झिक्यूट नाही करता आला. लॉंग ऑनला जोपर्यंत बॉलला अडवलंय तिथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि पहिला इनिंगचा खेळ यावेळी संपवला गेलाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस फलानीचा संघ जो आहे 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 हा आकडा आता मात्र निगडी संघाला हे समीकरण सोडवायचं. 18 मध्ये 20 हे इक्वेशन आहे मॅच मध्ये. पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. कुटगाव आणि JK11 खारगाव दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस करून घ्या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपण जावे डीजे कडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत. अरे 18 बॉल आहेत, 18 मध्ये करायचे 20. 18-20चं समीकरण आहे. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये एक चांगलं वाक्य आहे की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुम्हाला मैदानावरती खेळ चांगला करणं गरजेचं आहे. आता 18 मध्ये 20 होतात, 18 मध्ये 20 नाही होत, त्यासाठी दोन्ही बाजूनं प्रयत्न फार गरजेचे आहेत. म्हणजे आता फलानी संघानं अर्ली ब्रेक थ्रू मिळवले, समोरच्या संघावरती प्रेशर क्रिएट केला तर त्या धावा होतही नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला 18 मध्ये मोठे टार्गेट देखील आपण चेस होताना पाहिले. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. इथे कोणतंही प्रेडिक्शन करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. 2006 मध्ये तो सामनाही आपण पाहिला होता, ज्यावेळी दक्षिण आफ्रिका संघासमोर ऑस्ट्रेलियाने आव्हान ठेवलं होतं 434 धावांचं. कोणी विचारही नव्हता केला की तो सामना त्यावेळेला ते दक्षिण आफ्रिका संघ मॅच मध्ये जिंकेल. मात्र हर्षल गिब्स नावाचं वादळ मैदानावरती उतरलं आणि अगदी होत्याचं नव्हतं झाला. क्रिकेट आहे, क्रिकेटचा इतिहास आहे. आणि बऱ्याचदा अशा घटना पण घडताना ही पाहिल्यात. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे आता 20 धावा. तर कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. प्रारंभिक जोडी अंकेश आणि राकेश ही जोडी मैदानावरती दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला रोहनला मात्र मैदानावरती आणलं जात आहे. स्ट्राईक गोलंदाज रोहन याला आपण पाहत आहे. चला फलानी संघ मॅच ऑन करा, वेळ घेऊन चालणार नाहीये. स्ट्राईक हँडला राकेशला आपण पाहताय. नॉन खेळला अंकेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. गोलंदाज रोहन पहिला बॉल पंचाच्या डाव्या बाजूने इन ऍक्शन. पहिला बॉल अप्रतिम डिलिव्हर्ड केला, थोडासा बाहेर ठेवला, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त वेग. बॅटर बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि अगदी गरजेचं देखील आहे, कारण मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल. आणि पहिला फटका डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळायचा होता, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. आणि पहिला बॉल जो आहे तो मात्र डॉट निर्धाव मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालाय. सेकंड बॉल राईट अमोर द विकेट. गोलंदाज पुनश्च एकदा इन अटॅक. यावेळी मोठा फटका येतोय.
इन द फावेमध्ये आहे, प्रयत्न खूप चांगले होते, थोडासा पुढे राहिला बॉल, 2 धावा कंप्लीट आणि 2 वरती थांबवलं जाईल. 2 चेंडूचा खेळ संपला आणि रणसंख्या जाऊन थांबते दोन्ही आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं हा सामना जर फलानी संघाला जिंकायचा असेल तर प्रयत्न आणि कष्ट हे करावेच लागतील, कारण का धावसंख्या थोडीशी कमी उभी केली. म्हणजेच आपण जर पाहिलं 20 धावा पाहिजे, 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 2 धावेपर्यंत निगडी हा संघ मात्र मजल मारतोय. परंतु हे षटक मात्र निर्णायक असेल या मॅच मध्ये सर्वात किंवा या टुर्नामेंटमध्ये जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एक कमी धावसंख्या झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. 1 धाव मात्र मिळते, पुनश्च एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वरती. तर दुसऱ्या बाजूला फलाली संघाला देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघावरती जोपर्यंत प्रेशर क्रिएट करत नाहीत तोपर्यंत संघ अडचणीमध्ये सापडणार नाही. रन बॉल इक्वेशन आहे आणि अगदी आरामात प्रत्येक बॉलला गॅपमध्ये ढकलण्याचं काम होत आहे. तिथून प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलनं रणसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न देखील त्या बॅटरच्या माध्यमातून बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल राहिला, कट करायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरून, मात्र आणखी एक बॉल जो आहे तो निर्धावाला आणि मॅचला जिंकण्यासाठी एखादा ब्रेक थ्रू आणि येणार हे डॉट बॉल हे फार या मॅच मध्ये कामतिगरचे निर्णायक राहणार आहेत. नक्कीच बी जसं मागेच सांगितल्याप्रमाणे डॉट चेंडू आपण जर टाकले तर मॅचचा निकाल एक नक्कीच चांगला असू शकतो, कारण का आपण षटकार बघतो, चौकार देखील पाहतो, परंतु डॉट चेंडू देखील तितकाच महत्वाचा असतो. हे चित्र मात्र आपल्याला दाखवतोय रोहनच्या माध्यमातून. एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फायनली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील, 2 धावा मात्र मिळत आहेत. अजूनही पहिले षटक प्रगतीपथावरती असताना दिशांसर आपण पाहतोय. धावसंख्या 5. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय, रणसंख्या 5 या आकड्यावरती. रन बॉल इक्वेशन प्रत्येक बॉलवरती ते सिंगल डबलने खेळायचं काम होतं. जसं म्हटलंय की मुंबईची लाईफलाईन लोकल, ते क्रिकेटची लाईन ही सिंगल डबल, आणि त्या सिंगल डबल वरती आतापर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न नाही केला गेला. डेंजर एंडला थ्रो आहे, सेकंड रनचा प्रयत्न झालाय आणि हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. मी म्हटलं की क्षेत्ररक्षणावरती दबाव निर्माण करणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा झाल्यात 7, आता 12 मध्ये 13. 12 येणारे 12 चेंडू आहेत, करायचे 13 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल, त्या अगोदर जावे डीजे मास्तर कडे. ऐकूया सुभद्र संगीत. घाई करायची विनंती असेल. आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अर्थेशला आपण पाहू शकतो, राईट मोर द विकेट. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन असेल 30 या सर्कलच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे वधारेल, म्हणजेच पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. तर इथून विकेट्स हे फार मोहायचे आहेत. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे, अन्लू ब्रेक थ्री येणं गरजेचं आहे, कारण स्कोर कार्डवरती आकडा आहे, तो आकडा मात्र थोडासा कमी जाणवतो आणि प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलनं समोरच्या संघाचं नुकसानही नाही आहे. त्याच्यामुळं मैदानावरती जोखीम घेण्याची गरज नाहीये, जोखीम घेतली जातही नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादी विकेट येईल त्यावेळी समोरच्या बाजूनं ती जोखीम घेण्याची वेळ येईल, त्यासाठी आता प्रयत्न केले जातील. पॅडवरती बॉल होता, पुन्हा एकदा एक सिंगल धाव सोडण्याचा प्रयत्न होईल, क्विक सिंगल, आणि इथून दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न झालाय. म्हणजे दुष्काळात 13वा महिना, स्कोर कार्डवरती धावांचा अभाव आपण पाहत आहे आणि त्याच्यामध्ये हे दिलेली एक धाव म्हणजे हे खराब चित्र आहे. तुम्हाला मैदानावरती धाव अडवायचे आहेत आणि इथून एक अतिरिक्त दिलेली धाव आहे, हे तुम्हाला विजयापासून एक पाऊल मात्र माघारी घेऊन जाईल. रणसंख्या या 2 धावांच्या मदतीनं 10 या आकड्यामध्ये, 10 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, मला वाटतं त्याला भेदून जातोय, 4 धाव्यांसाठी येतोय चौकार.
बॅटची एज लागली होती तरी सुद्धा 4 धावा दिशांत सर मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण जर पाहिलं तर 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण करतायत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 16. नक्कीच सकाळपासून दोन्ही आमचे स्कोरर बंधू चांगले काम करतायत स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. नक्कीच अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. 8 मध्ये 4 हे समीकरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कामतेकरजी सर्कलच्या आतमध्ये काय करताय फार गरजेचं आहे. सर्कलच्या आतमध्ये कशा पद्धतीने प्रेशर क्रिएट करताय, बॅटरवरती कसा दबाव बनवताय हे गरजेचं आहे. मात्र कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त प्रेशर टाकण्याचं काम होत नाही. म्हणजे हे अगदी आपण म्हणतो ना की इझी सिंगल, आता इझी सिंगल दिल्या जातात कारण तुम्हालाही समजणं गरजेचं आहे. 8 मध्ये 4 करायचे आहेत, समोरच्या संघाकडे 4 बॉल अतिरिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्कलमध्ये प्रेशर बनवायला हवं. म्हणजे इझी सिंगल आहे, ते इझी सिंगलवरती रोख लावणं गरजेचं आहे. मात्र कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावरती नाहीये. प्रत्येक बॉलवरती सिंगल देण्याचं काम होतं, तर 3 धावांची गरज आहे. येणारे 7 बॉल आणि करायचे आहेत केवळ 3 धावा. नक्कीच दिशांत सर कुठेतरी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण बदल होताना दिसत नाहीये. आपण पाहू शकता हलक्या हाताने चेंडू स्टीअर करतो, एक देखना फटका आपण या ठिकाणी पाहू शकतो. पुन्हा एकदा चुकी होते आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. अजूनही एका धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी दिली डीजेवाले दादाला. धन्यवाद. वरती 1 धावेची गरज आहे. 6 मध्ये 1 धाव बऱ्याचदा डिफेन्स होता नाही पाहिले. मगाशी उल्लेख झाला कामतेकरची या वर्षाचं रायगड प्रीमियर लीगची ती मॅच पाहिली होती ज्यावेळी MD वॉरियर्स संघाला 6 वरती अजय पाटील वेलवलीचा खेळाडू आहे त्यांनी रोखलं होतं. बोलू क्रिकेटचा इतिहास आहे. त्याच्या आधी आपण पाहिली होती की 2022 मध्ये बदलापूरला स्पर्धा झाली होती, तर कडाव संघाच्या नीतू माळीनं 6 मध्ये 1 धाव डिफेन्स केली होती. त्यामुळे क्रिकेटचा हा जो खेळ आहे तो अद्भुत आहे. इथे तुमच्यावरती प्रेशर आहे. प्रेशर म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रेशर निर्माण कराल त्यावेळी खेळाडू चुकी करतो. त्यामुळे दबाव, क्रिकेटचा खेळ म्हणजे दबाव आहे. तुम्ही ज्यावेळी दबाव बनवणार त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ चुकी करणार आणि तो दबाव मैदानामध्ये बनवण्याचं आतापर्यंत तरी या मॅचमध्ये काम झालेलं नाही. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदलावे. क्षेत्ररक्षण मला वाटतं 1 ओव्हर आधी असायला हवं होतं. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 1 इझी. यावेळी निगडी संघ मात्र पुढच्या मॅच मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. तर चला मिथिलेशला विनंती आहे, निगडी संघाकडून मिथिलेश मॅन ऑफ द मॅच साठी या. निगडी संघाकडून मिथिलेश प्लीज मॅन ऑफ द मॅच साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. Fashion